सधन बांधती देवालय, देवा गरीब मी काय करू, देवा गरीब मी काय करू. देहच माझे देवालय, देवळाचे खा माझे पाय, मस्तक माझे सुवर्ण कळस, मस्तक माझे सुवर्ण कळस. स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश, स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश. परिसावे बा कुडल संगम, देवा देवा कुडल संगम, देवा देवा. सधन बांधती देवालय, देवालय, देवा गरीब मी काय करू, देवा गरीब मी काय करू. सगळ्यांना शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी. सर्वांना भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. साप्ताहिक ऑनलाईन अनुभव मध्ये उपस्थित सर्व शरण बांधवांना माझा भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. आज या अनुभव मंडपाचा 10वा दिवस 10वं सत्र आपण ऑनलाईन पद्धतीने साजरं करत आहोत. आजच्या या ऑनलाईन व्याख्यानाचा विषय आहे बसवादी शरणांच्या आंदोलनातील स्त्रिया. आज आपल्या ऑनलाईन अनुभव मंडपामध्ये उपस्थित आहेत. बसवादी शरणांच्या विचारांचे विशेष अध्ययन करून त्यांनी आजपर्यंत अनेक व्याख्यान ऑनलाईन माध्यमातून दिलेली आहेत. प्रत्यक्ष वेगवेगळ्या कार्यक्रमांना प्रत्यक्षात उपस्थित राहून त्यांनी आपली उपस्थिती नोंदवलेली आहे. बसवादी शरणांच्या वचनांचं सखोल अध्ययन करून आपले विचार मांडण्यामध्ये त्यांनी अग्रणी भूमिका घेतलेली आहे. बसवादी शरणांच्या काळामध्ये स्त्रियांना असणारं मुक्त स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने आज आहे. दोन भेद आहेत. आणि या दोन्ही भेदांना बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने आतला चैतन्य रूपी आत्मा हा खऱ्या अर्थाने परमात्म्याचा अंश आहे. अशा अर्थाने बसवादी शरणांनी नवचैतन्यवाद आपल्या समोर मांडलेला आहे. खऱ्या अर्थाने आज अभिषेक सर, आवाज ब्रेक होतोय. अभिषेक सरांचा आवाज ब्रेक होतो. पाटील मॅडम, आवाज येत नाही. अभिषेक सर, आवाज येत नाही. मला असं वाटतं पाटील मॅडमने सुरुवात केली पाहिजे, कारण अभिषेक सर जिकडे तिकडे आजूबाजूला डिस्टर्बन्स पण आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाहीये. दैवशाला मॅडम, तुम्ही सुरू करू शकता. त्यांनी पार्श्वभूमी आहे की आज आपण काय कुठल्या विषयावर बोलत आहोत. मॅडम शरणू शरणार्थी, तुम्ही सुरू करू शकता. हो, शरणू शरणार्थी ताई. सर्वांना शरणू शरणार्थी. विश्वगुरु, जगत ज्योती, क्रांती सूर्य, समताना, त्रिदास महात्मा बसवांना
व 770 शरणगण यांना माझा विनय करणारी, तसेच माझे इथे जमलेले सर्व व आतुरते माझे मी 2 शब्द जे सांगणार आहेत ते ऐकायची इच्छा असणारे माझे सर्व शरण व शरणींना नम्र शरणो शरणार्थी. माझा आवाज येतोय सर्वांना? हो मॅडम, तुमचा आवाज येतोय. बसवांना आपल्या कर्तृत्वाने जगाचे ज्योती बसवांना आणि या भुवनाचे भाग्य, या युगाचा उत्साह माझे बसवांना. धारावी एक मध्ययुगीन भारतातील व एक महत्वपूर्ण कालखंड होय आणि या कालखंडामध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे 25 एप्रिल 1105 मंगळवार या दिवशी बसवांचा जन्म झाला. आई मादलांबिका आणि वडील हे मादीराज यांच्या उदरी हे पुत्ररत्न जन्माला आले आणि बसवनाला एक आकानाची बहीण होती आणि देव नावाचे एक बंधू होते. स्वतःचा इतिहास, संस्कृती व आपलेला वर्धन करण्यासाठी पुरुषाबरोबरच असंख्य स्त्रियांनी अमूल्य योगदान दिलेले आहे. एवढेच नव्हे तर दान केले आहे, परंतु पुरुष प्रधानाचा स्त्री पराक्रमाचा लिहिलेला नाही. काही मोजकी नावे जोडली तर इतिहासकालीन पाहिली आहेत. विशेषत्वाने 12व्या शतकात स्त्री चळवळ भारतीय इतिहासकारांनी दुर्लक्ष केली म्हणावी लागेल. स्त्रियाबद्दल बोलण्याचा थोडा प्रयत्न करते. तर अक्का नागाई यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर येथे मादीराज व मादलांबिका यांच्या पोटी झाला. या दाम्पत्याने सुसंस्कारात त्यांना वाढवले. अक्का नागाईच्या लहानपणापासूनच अत्यंत चाणाक्ष व हुशार होत्या. आई वडिलांच्या दैनंदिन आचरणातील गोष्टीबद्दल आईकडे नेहमीचा प्रश्न उपस्थित करीत आणि स्त्री पुरुषात केला जाणारा भेदभाव त्यांना अधिक असह्य वाटत असे. बाल बसव व नागाईंच्या भेदभावाविषयी चर्चा होई. बसव व नागाई हे दोघेही बुद्धिमान होते. एकमेकाच्या प्रश्नांना उत्तरे शोधित, नाहीच कळले तर ते मादीराजाकडे जात आणि आपल्या मनातील प्रश्नाचे काहूर ते दूर मिटवीत. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा मोडणार तरी कशा? आपण समाजातील प्रतिष्ठित लोक, आपण प्रथा मोडल्या तर लोक काय म्हणतील असे मादीराजांना वाटायचे. तर बसव नागाईच्या बुद्धिचातुर्याने आनंदित होणारे आई वडील कधी कधी चिंतितही होत असत. नागाईचे बालपण सुखात गेले. बसवासोबत त्या मोज मजा करीत. बसवांनाही आपल्या ताईवर खूप प्रेम करत. बहीण भावाचे एक अतूट बंधन त्यात निर्माण झाले होते. रक्तसंबंध क्वचितच भक्ती संबंधात परिवर्तित होत असतात. महाराष्ट्रातील भक्ती चळवळीत ज्ञानेश्वर मुक्ताईचे असेच उदाहरण देता येईल. रक्तसंबंधी बहीण भाऊ भक्ती संप्रदायात गुरु शिष्य होतात. आजगन्ना मुक्तायका हे एक अप्रतिम उदाहरण म्हणता येईल. लिंगांग सामरस्या उन्नत अवस्थेला पोहोचलेले हे भक्ती संबंध संत ज्ञानेश्वर जग रहाटीला कंटाळून दार बंद करून बसल्यावर लहान मुक्ताई म्हणते, चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर मुक्ताई, अजगन्ना मुक्ताक्का तसेच बसवांना नागाई हे भक्तिबंध उपमातीत आहे आणि बसवांनाच्या जीवनाचा पूर्वार्ध अक्का नागाईच्या प्रेमाने व्यापलेला आहे. नागाईचे वात्सल्य प्रेम मात्र स्वरूपी होते आणि बसवांना हा आपला शिशु आहे असे त्यांना वाटत असे. बसवांना विषयी अतीव प्रेम व्यक्त करताना त्या म्हणतात की बसवाला जन्म दिलेली मी बाळांतीन, बसवाला प्रेमे कुरुवाळी ते मी, बसवा संगन बसवा जय तू बसवा, संगन बसवलिंग या जय तू, बसवाला मला भेदभाव नाही, बसवासी माझ्या जुळल्या राशी, बसव प्रिय चन्न संगय्या, बसवाला जन्म दिलेली बाळांतीन मी, बसवा बसवा बसवा.
बसव प्रेम तरंगात न्हालेली नागाई आनंद सागरात बुडी घेते आणि नागाईचे प्रेम वात्सल्य धारण करून बसवाला प्रेमाने ती कुरवाळते, त्याचा जय जयकार करते. बसवाचे मातृत्व आपल्याकडे घेऊन बसव आणि मी दोन नसून आम्ही एकच आहोत या अद्वैत्याचे विशाल दर्शन आपल्याला ती घडवते. अक्का नागाईचे व्यक्तिमत्व जीवनाशी थोडक्यात माहिती घ्यायची झाली तर अक्का नागाईचा विवाह शिवदेव यांच्या सोबत होतो. पुढे त्यांना चन्न बसवांना पुत्ररत्न प्राप्त होतात. महात्मा बसवांनांनी समता प्रस्थापित करण्यासाठी इष्टलिंग आविष्कार घडून आणला. ही समतेची पहिली दीक्षा अक्का देवीने घेतली आणि शतकानुशतके पारतंत्र्यात जगणारी स्त्री ही मुक्त झाली. स्त्री पुरुष हा लिंगभेद मावळला, तिची अस्पृश्यता विंटाळ व पवित्रता नष्ट झाली. अक्का नागाई आपल्या शब्दात सांगतात की माझे कुलसूतक नष्ट केले बसवांनांनी, माझे छलसूतक नष्ट केले माझ्या बसवांनांनी, माझे तनुसूतक नष्ट केले बसवांनांनी, माझे मनसूतक नष्ट केले माझ्या बसवांनांनी, मम प्राणसूतक नष्ट केले माझ्या बसवांनांनी. बसवा प्रिया चन्न संगय्या हृदय कमलात निज निवासी केले मम पिता संगन बसवांनांनी. महात्मा बसवांनाच्या समाज परिवर्तनाच्या कार्यास नागाईची मोलाची साथ मिळाली. दासोह भवनातील प्रसाद व्यवस्था नागाई निलम्मा व गंगा अंबिका करीत असत. अनुभव मंडपात येणाऱ्या शरणींना साक्षर करण्यात नागाईचा सिंहाचा वाटा आहे. 12व्या शतकात पहिली शिक्षिका म्हणजे माझी अक्का नागाई होय. अक्का नागाईच्या जीवनाचा पूर्वार्ध बसवांनी व्यापलेला आहे तर उत्तरार्ध हा चन्न बसवांनांनी व्यापलेला आहे. चन्न बसवांना सारखा षटस्थल चक्रवर्तीला जन्म देणारी नागाई ही धन्य होय. मला नागाई माता नागाई आणि मामा बसवांना यांच्या सहवासात वाढलेले चन्न बसवांना षटस्थल सिद्धांताचे ते सार्वभौम राज्य होते. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ही संत वाणीच फळाला आली आहे. कल्याणच्या प्रतिक्रांतीनंतर बसवांना कुडल संगमला गेले आणि शरणांची वाताहात झाली. वचन साहित्याचे सुविदेवचे सैन्य पाठलाग करीत होते. अशा वेळी अक्का नागाईने आपल्या शरणामध्ये धैर्य आणि आत्मविश्वास भरला आणि उळवीच्या मार्गावर आगेकूच करत असताना साची देव कक्कया धारा तीर्थ पडले आणि उळवीच्या घनदाट अरण्यात खडतर प्रवास, सततचा पाऊस, दमट हवामान आणि अन्नाची तर मारामार अशा परिस्थितीत चन्न बसवांना एका काळ रात्री लिंग ऐक्य झाले. त्यावेळी माझ्या अक्का नागाईला काय वाटले असेल? माझी अक्का नागाई व्याकुळ स्थितीत रडत रडत त्या उळवीचा रस्ता तुडवीत वचन साहित्य घेऊन पुढे जात होत्या. त्यांचे दुःख हे अनावर झाले होते तरी पण त्यांनी वचन साहित्य सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले व त्यांचे रक्षण करत आपले जीवन कल्याणच्या आठवणीत दिवस घालवत होत्या. बसवांना व चन्न बसवांनाच्या जाण्याने अक्का नागाई मनाने खूप खचल्या होत्या. शरीरही साथ देत नव्हते. त्या तुंगी नदीकाठच्या तरीकिरे जिल्हा चिकनमंगळूर येथे आल्या. अक्का नागाईचे थकलेले शरीर रात्रीची विश्रांती घेत असताना कलेवर नेहमीसाठी चिरविश्रांत झाल्या. शरणांची लेक लाडकी अक्का महादेवी माता बहुस्पर्शी बहुविषय स्पर्शी असलेली ही अक्काची वचने आजही मुखातून सहज निघतात आणि अक्काची वचने ही लोकम्हणी बनली आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणात आहेत. अक्कांच्या वचनांचा वचन जागर होत आहे. महादेवी अक्काविषयी पाळणे लोकगीते गायले जातात. अक्कांची जयंती साजरी होते आणि महादेवी अक्कांचे चरित्र, वचने, अक्कांचे छायाचित्र हे घरोघरी दिसतात. अक्कांचे जन्मस्थळ उडुतुडी, बंदरवणी आणि कदळीबन पाहण्यासाठी उत्सुकता लोकांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अर्थातच अक्कांचा प्रभाव 900 वर्षानंतर आजही समाज मनावर राज्य करत आहे आणि अक्काच्या ठायी असलेले धैर्य, प्रसंगावधान, ज्ञानवृत्ती, निसर्ग प्रेम, पर्यावरण रक्षण, विचार व अभिव्यक्त स्वातंत्र्य, स्थिर प्रज्ञा, निर्मोह चरित्र, सदाचार, अनुभव, प्रामाण्यता, स्त्री स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायदृष्टी, निसर्ग चक्राचे विज्ञान, सूक्ष्म निरीक्षण दृष्टी, प्रज्ञा, प्रतिभा व विवेकशीलता हे आजच्या स्त्रियांनी आत्मसात केले पाहिजे. बुवा बाबाच्या नादी न लागता
बुद्धिवादी विचारांचे पुस्तके वाचायला हवीत. वडाच्या झाडाला फेऱ्या न घालता, बेलाचे पाने फुले न ओरबडता वटवृक्षे बिल्ववृक्षे लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. व्रत वैकल्ये उपवास नवसायास त्यागून आता विज्ञानवादी बनायला हवे. मंदिराच्या गाभाऱ्यात व चौथऱ्यावर जाण्यापेक्षा आता महिलांनी संसदे भवनामध्ये विद्यापीठात, शाळा महाविद्यालयात आणि ग्रंथालयात जायला पाहिजे. अक्कांचा हाच खरा संदेश आहे आपल्यासाठी. मठ, महाराज, दांभिक मंदिर मध्यस्थाच्या नादी न लागता वचन साहित्य यांचे वाचन करावे. महिलांनी सत्ताधीश, न्यायाधीश, कुलपती, राष्ट्रपती व्हावे यातच त्यांचा विकास आहे. आणि बुवा बाबाच्या आश्रमात, मठात व मंदिरात या प्रवचनात 80% प्रमाणात गर्दी करणाऱ्या या महिलाच आहेत. महिलांना विवेकवादी विचारांकडे कधी येणार आहेत हा खरा प्रश्न आहे. बसवकालीन शरणींनी अज्ञान अंधरूढीचा धिक्कार करत स्वातंत्र्य, बंधुता व विवेकदारांचा मार्ग अनुसरला. म्हणून आजच्या महिलांनी त्यांचं मार्गक्रम करत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. महिलांनी आता बाह्य सौंदर्याबरोबरच ज्ञान सौंदर्य वाढवले पाहिजे. घरात ग्रंथालय निर्माण करावे, विवेकवादी वचनांची पुस्तके वाचावीत, बुद्धिवादी वचन साहित्य वाचावे व बुद्धिवादी बनावे. केव्हा तरी अवडंबर न स्त्रियांना सामाजिक आणि याच्यामध्ये शरण जडरदासिमी आपल्या वचनात म्हणतात की स्तनकेश वाढले की स्त्री म्हणती, दाढी मिशा आल्या की पुरुष म्हणती, आतील आत्मा स्त्री नव्हे की पुरुष नव्हे रामनाथा. खरोखर आहे. बाह्य अंगाने आपण स्त्री पुरुष म्हणतो, परंतु मन, ज्ञान, इच्छा व भावना यांना स्त्रीत्व पुरुषत्व नसते. स्त्री सहचरणी आहे, ती गुलाम नाही की ती परमार्थातील धोंडही नाही. स्त्री माया नव्हे, आपल्या मनातील आशा हीच माया आहे. माया बाहेर नाही, आत नाही. स्त्रीचा तो मासिक धर्म, तो देहाचा धर्म आहे. त्यामुळे जग टिकून आहे. स्त्रीला विंटाळ नाही, मासिक धर्म हा व विंटाळ पवित्र नाही, तर ती नवनिर्मितीची प्रक्रिया आहे, तिला सुतक नाही. स्त्रीच्या पोटी पुरुषाने जन्म घेतला, मग ती कनिष्ठ कशी असू शकते हो? परस्त्री ही पार्वती समान आहे. परधन व परनारी पासून दूर राहणे हाच खरा शरण जीवनाचा मार्ग आहे. परस्त्री ही माते समान आहे. स्त्रियांचे ऋतुचक्र ही एक नैसर्गिक क्रिया आहे, तो देहाचा धर्म आहे. तो विंटाळ नव्हे तर अपत्य प्राप्तीची पूर्व तयारी आहे. तो अपवित्र नसून तो अनिवार्य आहे. विंटाळ नसून देहिक नैसर्गिक क्रिया आहे. ऋतुचक्रामध्ये 14 दिवसानंतर स्त्री बीज तयार होत असते आणि पुरुष बीज गर्भाशयात पुरुष बीजाची ते वाट पाहत असते. स्त्री आणि पुरुषांचे मिलन होऊन जर पुरुष बीज गर्भाशयात गेले तर गर्भधारणा होते आणि मिलन नाही झाले तर स्त्री बीज कुजून ते पाणी व रक्त होऊन गर्भाशयातून बाहेर पडतात. त्यालाच आपण मासिक धर्म किंवा ऋतुचक्र म्हणतो. हा स्त्रियांच्या देहाचा धर्म आहे, तो विंटाळ किंवा अपवित्र नाही. हाच उपदेश 12व्या शतकात शरणांनी केला. आजच्या स्त्री शक्तीने हा सिद्धांत समजून घेणे आवश्यक आहे. बसववादी शरणांचा स्त्रिया संदर्भातील अत्यंत प्रगत विचार आजच्या स्त्री शक्तीने समजून घ्यावा, हा सांगण्याचा उद्देश आहे. अक्कांनी स्त्रियांचे दर्शन घडवले. आपण पाहतो की आज आमच्या स्त्रियांना मंदिरात किंवा दर्ग्यामध्ये प्रवेश नाही, पण बसवांनांनी स्त्रीला इष्टलिंग साधनेचा हक्क दिला आणि देव गळ्यात बांधला. स्वहस्ते इष्टलिंग साधनेचा हक्क दिला म्हणून स्त्रीला मठ किंवा मंदिरात जाण्याची गरज काय? कारण 24 तास त्यांच्या गळ्यामध्ये देव आहे. तो सोडून अन्यत्र भटकणे म्हणजे ते खऱ्या देवाला सोडून खोट्या देवाच्या मागे जाण्याचा तो प्रयत्न आहे. एकटा पुरुष आणि एकटी स्त्री अपंग असते, म्हणून सतीपती सहजीवनाला शरणांनी परिपूर्ण जीवन असे म्हटले आहे. आणि बसवांनांनी 12व्या शतकामध्ये सतीप्रथा, केशवपण, बालविवाह, देवदाशी, वाघ्या मुरळी, जोगतिनी, गणिका पद्धती, विंटाळ, मुली देवाला सोडणे या
अंधरूढीवर बंदी घातलेली आहे आणि विधवांचे पुनर्विवाह लावले, बालविवाहावर बंदी घातली आणि वेश्यांचा उद्धार केला, त्यांचे लग्न लावून दिले आणि त्यांना सन्मार्गावर आणले. हा स्त्री सुधारणेचा विचार आजच्या स्त्री शक्तीने समजून घेतला पाहिजे. उघडे नागडे जटाधारी होण्यापेक्षा त्यांनी सदाचारी बनायला हवे. पूजा अर्चना नसे नेम, मंत्रतंत्र नोहे नेम, धूप दीप नोहे नेम, परधन परस्त्री परदैवताच्या आहारी न जाणे हाच आमचा नित्य नेम, हाच आमचा नित्य नेम. आजच्या विज्ञानवादी युगामध्ये माता भगिनी व्रतवैकल्य आणि कर्मकांडात बुडालेल्या आहेत. परंतु पूजा अर्चनेचा खरा अर्थ आहे जीवनाचे खरे तत्वज्ञान समजून शाश्वत आनंद किंवा समाधान म्हणजेच कैलास किंवा मोक्ष होय. अर्थात हा आनंद इतर लोकात म्हणजे विश्वास नव्हे तर या भूतलावरच आहे. तो प्रत्येक स्त्री पुरुषाने आपल्या प्रामाणिक कर्मातून शोधला पाहिजे, नव्हे तर तो मिळवला पाहिजे. यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाने कर्तव्य तत्पर राहिले पाहिजे. त्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. व्रत दुधाचे दुधावरील साईचे, न मिळता साय व्रत खिचडीचे, व्रत लोण्याचे व्रत गुळाचे, देखिला न मी अंबिल व्रताचा. कुडल संगयाच्या शरणगणातील थोर आमचा अंबिल व्रती मातंग चन्नया. आषाढ सरत आलेला आहे, श्रावण महिना सुरू होणार म्हटलं की सणवार आणि व्रत वैकल्यांची रेलचेल असते. आजच्या विज्ञान युगात आमची भगिनी व्रत वैकल्यामध्ये अग्रभागी आहे. वास्तविक स्त्री ही पुरुष निसर्गाचीच निर्मिती, परंतु पुरुष वर्चस्ववादी तर स्त्री ही दुबळी आहे. एक शोषक आहे तर दुसरे शोषित आहे, एक ज्ञानी तर दुसरे अज्ञानी आहे, एक स्वतंत्र तर दुसरे पारतंत्र्यात आहे. केवढा हा विरोधाभास! अगदी प्राचीन काळापासून स्त्री ही सर्व सहन करत आलेली आहे. ती कुणाच्या तरी बंधनात सतत अडकत जात आहे. आपल्याला माहित आहे की फुंकी न मी रणशिंग, स्त्री न चबला मी दीन, हिनवू नका स्त्रीला समजून हीन. बंधूंनो लक्षात ठेवा, मीही पुरुषा समान घालीन कासोटा धैर्यांचा, धारण करीन कवच स्वाभिमानाचा, लावीन तिलक शिवप्रेमाचा. स्त्रीला हीन, गौण किंवा कनिष्ठ समजून तिच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना अक्का महादेवीने खूप धैर्याने उत्तर दिले आहे. आणि स्त्रीला गौण म्हणण्याची अशी चूक करू नका. आणि मोक्ष प्राप्ती किंवा मुक्ती ही केवळ पुरुष वर्गाचीच मक्तेदारी नसून स्त्रीही या पदाला पोहोचू शकतात. 16 डिसेंबर 2012 दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेला आज जवळजवळ 14-15 वर्ष झालेत. पशुलाही लाजवेल असे अमानुष कार्य. निर्भया शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झगडत राहिली. जीवनात कधीच हार मानायची नाही, लढत राहायचं असं समस्त स्त्री वर्गाला संदेश देत तिने जगाचा निरोप घेतला. त्या निर्भयास माझा सलाम. आज स्त्रिया सबला आणि सक्षम बनत आहेत. घराचा उंबरठा तिने कधीच ओलांडलेला आहे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जसे की समाजकारण, राजकारण, अर्थकारण, अभियांत्रिकी, व्यवस्थापन इत्यादी ठिकाणी तिने आपला ठसा उमटवलेला आहे. परंतु ती दुसरीकडे अन्याय अत्याचाराला बळी पडत आहे. 12व्या शतकात अक्का महादेवीने प्रचंड आत्मविश्वास आणि निर्भयता आणि निर्भीडता स्वतःच्या आचार विचारात सिद्ध केलेली आहे. म्हणूनच स्त्री स्वातंत्र्याची आणि स्त्री मुक्तीची ही प्रणिती ठरते. स्त्री व्यक्तिमत्वाचा शोध घेतला असता काळानुरूप ती संघर्ष करीत स्वतःला सिद्ध करीत आली आहे. त्यातूनच स्वप्रतिमा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान जागवला. स्त्री देखील पुरुषाप्रमाणे एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाबरोबरच एक माणूस आहे. स्त्री देहाच्या पलीकडे जाऊन स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला आणि इतिहास घडविला. धर्म, जात, वर्ण, वंश, लिंग या बाबी गौण आहेत. तिची गुणवत्ता श्रेष्ठ आहे. मीरा पण म्हणतात. त्यांच्या वचनात ग्रीक शेफियांची कल्पकता, काश्मीरच्या ललेश्वरांची योग साधना आणि राजस्थानच्या मीरेची भक्ती साधना आणि तामिळच्या
आढाळकंतीचे आत्मसमर्पण व महाराष्ट्राच्या मुक्ताईची प्रौढता जाणवते. केवढे हे थोरपण! अक्का महादेवी एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली मुलगी. बालपणापासूनच धार्मिक संस्कारात वाढल्याने परमेश्वराविषयी एक असीम भक्ती, श्रद्धा आणि भाव तिच्या ठायी दृढ झाला होता. लौकिक सुखापेक्षा शाश्वत सुखाच्या शोधात अनुरक्त झाली होती. विवाह, पती, संसार, संतती या लौकिक जगातील बाहुबंधनात न अडकता त्या बाहेर पडल्या. त्यांनी शिक्षण घेतले, वेद, उपनिषदे, समृद्धी पुराणाचे सखोल अभ्यास केला. धर्म आणि श्रद्धेच्या नावावर चाललेल्या ढोंगीपणावर ती हल्ला चढवते. स्त्री जातीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठते. महादेवी अल्पवयीन असतानाच तिच्यावर राजाची नजर पडते. तिचे अनुपम सौंदर्य पाहून राजा ही अटीवर राजाला लग्नासाठी होकार देते. राजप्रसादातही तिचे वैराग्य चालूच असते. गुरु लिंग जंगम भक्ती ती तल्लीन होते. महात्मा बसवांनाच्या शरणसती लिंगपती या तत्वानुसार पुरुष आणि स्त्री या दोघांचा पती एकच इष्टलिंग पती असल्याने या तत्वात स्त्री पुरुष असा भेद आढळत नाही. महादेवींची भक्ती ही मधुरा भक्ती. यात भक्त स्वतःला पत्नी लिंगाला पती समजून जीवन व्यतीत करीत असते. त्यामुळे अक्का महादेवी ही मधुरा भक्तीची ऊर्जा होय. काम वासनासक्त झालेला राजाने महादेवीने घातलेल्या अटीचे उल्लंघन करतो आणि आपलं चारित्र्य हनन करणाऱ्या राजावर ती तुटून पडते आणि म्हणते, हे मूर्ख राजा, हाताने अंगावरील पातळ धरू शकतोस, पण अंगावरील काया धरणे अशक्य आहे. अंगावरील वस्त्र उभारणे ओढून काढू शकतोस, म्हणून शरीरातील निर्वाण ओढणे साध्य नाही. चन्न मल्कार्जुनाचे वस्त्र अंगावर असता मला लौकिक वस्त्राची काय परवा, असे म्हणून तिने आपल्या विपुल केस संभारात काया झाकून राजप्रसादाबाहेर पडते. केवढे हे मनोधैर्य, केवढा हा त्याग! महादेवीचे हे कठोर वैराग्य म्हणजेच दिगंबरत्व, विरहाची निर्भयस्था होय. लौकिक देहाबद्दल बोलताना ती म्हणते, देह म्हणजे काय आहे? मांसाचा पिंजरा आहे, मूत्राचे गाडगे आहे, हाडाचा सापळा आहे आणि रक्ताचा जलाशय आहे. असे असताना त्यावर आसक्त होणाऱ्या जीवाला ती मूर्ख समजते. शिवभक्तीची चरणसीमा जगाला छाती ठोकपणे सांगणारी ही अक्का अध्यात्मात किती पुढे गेली होती असे दिसून येते. हे सर्व कशामुळे तयार झाले तर शिवलिंगावरील निष्ठा, जीवनविषयीचे सखोल चिंतन आणि ज्ञानामुळे. महादेवी व्यक्तिमत्वाला एका निर्भयतेचे वलय प्राप्त होते. कल्याणला जाताना दाट अरण्यात एकटी हिंडताना तिला कशाचीही भीती वाटत नाही. म्हणून ती सांगते की माझे कोणी नाही म्हणून मी शोक करीत नाही. या जंगलात फिरत असताना माझे कोणी नाही म्हणून मी शोक करीत नाही. मी तलवारीच्या पात्यावर झोपते आहे. आकाश कोसळले तर मी वेणीतील फूल मुळे बजावू शकली. अक्का महादेवी लोकनिंदेला तर कधीच घाबरली नाही किंवा तिने ती जुमानली सुद्धा नाही. लोकनिंदेचा अर्थ असा लावते की ज्या झाडाला मधुर फळे असतात त्याच झाडाला लोक दगड मारतात. त्यात अक्कांना गैर असं काही वाटत नाही. समस्त स्त्री जातीला संदेश देताना त्या म्हणतात, बाईचा जन्माला आलो म्हणून कधीच उदास राहायचे नाही. अध्यात्माचा खरा अनुभव देहाच्या पलीकडे असून तिथे स्त्री पुरुष असा भेद मुळीच नाही. ती म्हणते, दिसण्यास स्त्री असेल म्हणून काय झाले, बल पुरुषाचे बनले बसवा तुमच्या दयेने. मी स्त्री आहे म्हणून काय झालं, माझ्यामध्ये ताकद ही पुरुषा एवढीच आहे. कोणतेही शस्त्र हाती नसताना अबला असणाऱ्या स्त्रीला ती सबला असल्याचे तिने सिद्ध करून दाखवले. आणि संकटांना सामोरे जाताना अक्का महादेवीने सर्वात मोठे भांडवल म्हणजे आत्मिक व नैतिक सामर्थ्य होय. त्या बळावर प्रकृतीलाही जिंकू शकली आणि शरीरालाच देव मानणाऱ्या आत्म्याच्या सामर्थ्याची खरी ओळख अक्का महादेवीने करून दिली. अजून एका वचनात त्या म्हणतात,
त्या म्हणतात की कामास जिंकले हो बसवा तुमच्या दयेने, सोमदराशी अलिंगिले बसवा तुमच्या कृपेने, नावाने नारी म्हणून संबोधिल्यास काय, भावात जसे पुरुष बसवा तव दयेने, अति कामे चन्न मल्कार्जुनास आव्हान देऊनी, दैवत निरसुनी समरसले बसवा तुमच्या दयेने. 12वे शतक म्हणजे बसववादी शतक. ते शतक जसे शरणींनी उजळून टाकले तसे स्त्री शरणींनी देखील आपले अस्मरणीय योगदान दिले. 12वे शतक म्हणजे मध्ययुगीन कालखंड, ज्या काळामध्ये स्त्री साहित्य निर्मितीच काय साधे शिक्षणही घेऊ शकत नव्हती. अशा काळामध्ये कायक मग्न शरणींनी स्वावलंबी आणि शिक्षित होऊन सामाजिक विषमता व लिंगभेद विरुद्ध आवाज उठविला. शूद्राहुनी जीवन जगणाऱ्या स्त्रियांच्या मुक्तीसाठी महात्मा बसवांनी खंबीर पाठिंबा व प्रेरणा दिली. त्यामुळे या शरणी स्त्री विमोचनाच्या क्रांतिकार्याच्या ऊर्ध्वर ठरल्या. बसववादी शरणांनी सामाजिक, धार्मिक, आर्थिक, आध्यात्मिक, साहित्यिक, नैतिक आदी सर्वच क्षेत्रामध्ये सर्वांगीण क्रांती घडवून आणली. ही क्रांती अद्भुत आणि अपूर्व होती. या क्रांतीची एक विशेषता म्हणजे बसववादी शरणांनी स्त्रियांना पुरुषाप्रमाणे सर्वच क्षेत्रात स्वातंत्र्य आणि समानता दिली. स्त्रीमधील सुप्त अशी आत्मशक्ती जागृत करून त्यांना नवी दिशा दिली. त्यामुळे अनेक स्त्रिया उन्नत अवस्थेस आणि गौरवास पात्र ठरल्या. या स्त्री शरणींनी जीवन मूल्ये विकसित केली, ती क्रांतिकारी ठरली आहेत. आजच्या आधुनिक युगामध्ये ही क्रांतिकारी जीवनधारा उपयुक्त आणि अनुकरणीय अशी आहे. बाह्य अंगाने स्त्री रूपात असले तरी माझे स्त्रीत्व संपुष्टात आले असून त्याचा लवलेशही आता उरलेला नाही. मी दिसण्यास स्त्री रूप असले तर माझ्यात स्त्री सुलभ भावना राहिल्या नाही. या जगाशी टक्कर देण्यास, जीवाला सामोरे जाण्यास मी खंबीर आहे. याला फक्त माझ्या बसवानाची कृपा कारणीभूत ठरली आहे. भक्तीची उत्कंठा आणि विरह व्यथा येथे आपल्याला दिसून येते. पुरुष प्रधान असलेल्या भारतीय समाजात स्त्रियांना शूद्राप्रमाणे वागवले जात होते. एकेकाळी हिंदू, बौद्ध या दोन्ही धर्मांनी सावित्री, मैत्रिये, गार्गी, आम्रपाली, अंबापाली, महाप्रजापती, गौतमी, अहिल्या, लक्ष्मीबाई, मीराबाई, कित्तूरची राणी चन्नम्मा सारख्या महाज्ञानी व वीर वनितांना निर्माण केले. पण मनुस्मृतीने घातलेले स्त्री विरोधांचे नियम बंधन पाहिल्यास स्त्री जर जन्मली नसती तर बरे झाले असते असे वाटते. आणि म्हणून दुराचाराला, त्यांच्या पतनाला स्त्रीच कारण आहे असे हिंदू व ख्रिश्चन दोन्ही धर्म एक कंठाने ओरडत होते. ती निर्दयी आहे, आपल्याला नको असताना पुरुषांचा तिरस्कार करणारी, कृतज्ञ आहे, पुरुषांनी तिच्याबद्दल सतत जागृत असावे असे मनुस्मृती सांगते. रात्रंदिवस तिच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. कोणत्याही बाबतीत तिला स्वातंत्र्य असू नये. म्हणजेच ती तिच्या मनाने कोणासही भेटण्याची सुद्धा इच्छा व्यक्त करू शकत नाही. एवढंच काय, तिच्या नातेवाईकांना सुद्धा तिला भेटण्याची संमती देऊ नये. आणि तिने सर्व कामे घरचे व बाहेरचे केले पाहिजे. कामे करताना जर काही तिच्यावर अतिप्रसंग तिच्यावर ओढवला तर तिला दोरखंडाने बांबूने मार द्यावा आणि सदैव ती एकटीच असावी. तिला घटस्फोट घेण्याचा सुद्धा अधिकार असू नये. भारत देशातील महिलांच्या पतनाला मनुस्मृतीच कारण आहे असे बाबासाहेबांनी अनेक उदाहरण देऊन सिद्ध केलेले आहे. यामध्येच एक अजून शरणी आहे, ती म्हणजे माझी समाजसेवी पद्मावती. ती श्रीमंत सेठ पार्श्वनाथ सेठी हे जैन मतांचे होते आणि कर्नाटकातील पुलेगिरी लक्ष्मेश्वर हे नाव त्यांचे. एकुलती एक कन्या पद्मावती जैन संस्कृतीच्या प्रभावाखाली वाढली होती. जैन, वैष्णव, शैव मतांची तिच्यावर संस्कृती लादली होती आणि तिचा अभ्यास झालेला होता आणि ती फार चिकित्सक वृत्तीची होती. जेव्हा त्यांना कल्याणला चाललेल्या सामान्य व अतिसामान्यच्या चळवळीबद्दल ऐकायला मिळाले तेव्हा त्यांनी कल्याणला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या कल्याणला जाण्याचा आग्रह धरला. आणि बालपणीच त्यांची आई वारल्या होत्या. मग त्यांचा विवाह झाला आदिनाथाशी आणि मग त्या कल्याणला जाऊन बसवेश्वरांचे कार्य पाहिले, विचार ऐकले आणि कल्याणातून त्या एक मोठी प्रेरणा घेऊन आल्या. त्यांच्याकडे धन दौलत भरपूर होती म्हणून त्यांनी धनाचा योग्य उपयोग करण्यासाठी पद्मावतीने लक्ष्मेश्वर भागामध्ये गोरगरिबांसाठी अन्नछत्रे चालविली, कितीतरी तळे खोदली, कितीतरी विहिरी खोदल्या आणि सामान्यासाठी सार्वजनिक कार्य केली. दोघांनीही वचने रचली.
अशीच एक शरणी आहे. मी थोडक्यामध्ये सगळ्यांचं स्पष्टीकरण देणार आहे. तर ही शरणी कोणती आहे, तर ही सत्यवती आहे. सत्यवती ही गावाची झाडलोट करणारी एक साधी आणि स्त्री कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील शिराळकोप जवळ असलेले हिरेजंबूर हे त्यांचे गाव आहे. तसा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध बसवेश्वराविषयी अभिमानाने त्यांच्या शिकवणीमुळेच कष्टकरी लोकांना ताटमानेने जगता येत असे. तो उपदेश करू लागल्या. दानम्माची ती केवळ तीर्थयात्रा नसून प्रबोधन यात्राच होती. सांगली जिल्ह्यातील वाडपुरी येथे भीमा नदीच्या किनारी रेवून यादव, राजा महादेव आरस यांनी वीरांगना दानम्मा यांचे देऊळ बांधून एक गाव त्यांना इनाम दिलेला आहे. आणि विजापूर भागातील लोकांची गुड्डापूरच्या दानम्मावर अपार श्रद्धा आहे. तर हे आणि जुन्या भारतखंड असताना मातृसत्ता होती, म्हणजेच आईचे राज्य होते आणि अधिकार हे सर्व आईकडे होते. जेव्हा आई हाताने दळण दळायची त्यावेळेस तिच्याकडे सर्व सत्ता होती. ती स्वतःची कामं स्वतः करायची. तेव्हा तिच्याकडे
सर्व सत्ता होती. जेव्हा तिच्याकडली कामं हळूहळू पुरुषांनी घ्यायला सुरुवात केली तेव्हा पुरुषांचं राज्य सुरू झालं. अर्थातच की स्त्री जर कमवणारी असली तर स्त्रियांची सत्ता आणि पुरुष जर कमवायला लागले तर पुरुषांची सत्ता. ती सत्ता म्हणजे ते जेव्हा आईच्या हातातलं काम सुटलं आणि यंत्राने सुरू करायला सुरुवात झाली. यंत्र म्हणजेच काय हो, तर दळण दळायचं जातं जेव्हा आईच्या हातातून सुटलं आणि वडिलांच्या हातामध्ये मोठी चक्की गेली किंवा पिठाची गिरणी गेली आणि ते दळण दळून जेव्हा त्यांच्याकडे पैसे उपलब्ध व्हायला लागले तेव्हा पितृसत्ता चालू झाली. जेव्हा आईचा स्वयंपाक हा संपायच्या मार्गावर आला. आता आपण बघत आहोत की मोठमोठ्या हॉटेलमध्ये शेफची आवश्यकता आहे, आईची आवश्यकता नाहीये. तर तेव्हा शेफ स्वयंपाक करू लागले. जेव्हा पुरुष वर्ग स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये ही सत्ता होत गेली. तर मी आता थोडक्यामध्ये दुसरे अजून शरणाविषयी माहिती सांगणार आहे. तर मोळगे मारय्या आणि त्यांची पत्नी महादेवी ही याबद्दल मी थोडी माहिती. मिरचे राजा राणी असताना ते ऐश आरामात होते. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती, त्यांच्याकडे भरपूर खजिना होता आणि ते अगदी आनंदात असून सुद्धा त्यांच्या कानावर माझ्या बसवानाची कीर्ती आणि बसवानाचं कार्य ऐकू गेलं. तेव्हा त्यांना तळमळ सुरू झाली आणि त्यांनी आपल्या राज्यकारभाराचा त्याग केला किंवा राज्यकारभार हा आपल्या मुलाच्या किंवा कुणाच्या तरी हाती देऊन ते कल्याणला आले आणि कल्याणमध्ये येऊन शरण जीवन जगू लागले. शरण जीवन जगणं म्हणजे काय, तर त्यांनी राज्य सोडून आल्यामुळे त्यांना कायक करावा लागला आणि त्यांचं कायक म्हणजे काय, तर मोळी विकून आपला उदरनिर्वाह करणे. आणि मोळी ते लाकडं विकून त्यांनी जे पैसे जमा झाले त्यामध्ये ते दासोह करू लागले आणि त्यांनी आनंदामध्ये कल्याणमध्ये दिवस घालवू लागले. आणि आमची अमुगी देवय्या किंवा रायम्मा यांच्याबद्दल जर बोलायचे झाले किंवा सांगायचे झाले तर सोलापूरचे हे सिद्धराम यांनी कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम आयोजित केल्यामुळे ते म्हणत होते की सर्वांनी काहीतरी कामाच्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे. आणि त्या जबाबदाऱ्या कशा घ्यायच्या, तर ते मग एकदा एका अमुगी देवयाकडे येतात आणि ते म्हणतात की सिद्धरामेश्वरांना, तर तुम्ही आमच्या कार्यक्रमात जर येणार असाल तर तुम्हाला आमचे एक काम घ्यावं लागेल. त्यावेळेस अमुगी देवया म्हणतात की आम्ही तुमचे काम करणार नाही, कारण की तुमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग नाही. तुम्ही जेव्हा इष्टलिंग घालाल त्यावेळेस आम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मदत करू. हे एवढं यांचं निर्भीडपणे सर्वांना सांगणं सुचवणं आणि सिद्धरामेश्वरांनी आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी लिंगधारणा करून सिद्धरामेश्वर हे मोठे शरण झाले. शरण मारया लक्कम्मा हे दाम्पत्य महात्मा बसवांनाची कीर्ती ऐकून बसव कल्याणला येतात आणि नित्याचा नेम त्यांची इष्टलिंग पूजा करणे, घाम गाळून कायक जंगम दासोह करणे आणि सायंकाळी श्वानुभव दिनक्रम करणे असा त्यांचा कार्यक्रम चालू असतो. आणि लक्कम्मा व मारया हे दोघेही तांदूळ वेचण्याचे काम करतात. तांदूळ वेचून आपला उदरनिर्वाह करत असत आणि त्यामधूनच उरलं तर दासोह सुद्धा करत असत. काय झालं, लक्कम्मा आजारी पडल्या आणि त्यांनी आपल्या पतिदेवांना सांगितलं की मारयांना, तर त्यांच्याकडून अशी चूक झाली की त्यांना लागणार होती 1 वाटी पण त्यांनी आणले 2 वाटी. तर त्या म्हणतात की तुम्ही एवढे कशाला आणलात, आपल्याला एवढे लागत नाही. आपण जर आजची स्त्री बघितली तर काय आपल्या लक्षात काय येईल, मिस्टरांनी जर 50,000 रुपये जर आणले असले